एक अतिशय महत्त्वाचा किंवा सर्वसामान्यांच्या विशेषतः साधकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे किंवा खूप अतिशय महत्त्वाचा प्रश्न त्याला असं अशासाठी म्हणता येईल, की भीती हा मानवी मनाचा स्थायी भाव आहे. आणि मग या भीतीपोटीच बरेच जण परमेश्वराची आराधना करतात किंवा साधन मार्गात येणारे बरेच जण ना ही भीती घालवायची असते. पण नेमकं सातत्याने साधकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते आणि ही प्रत्येक साधकाची एक तक्रार आहे किंवा ज्याला आपण शंका म्हणू शकतो आणि त्या त्या ह्या एका प्रश्नामुळे तो खूप भयभीत झालेला साधक पुन्हा भयभीत होतो. तर हे भय घालवायचं कसं किंवा हे भय कशामुळे निर्माण होतं आणि याच्यावर काही उपाय आहे का हे भय घालवण्यासाठी? भीती कसली आहे हा मुख्य मुद्दा आपण विचारात घेतला पाहिजे. भीती कसली आहे? माणसाला सर्वच गोष्टीची भीती वाटते. आपल्याला आहे ते गमावण्याची भीती वाटते. नवीन काही मिळणार नाही याची भीती वाटते. पुढं काय होईल याची भीती वाटते. आपण मरणार याची भीती वाटते. अनंत वेळेला तो त्या जन्म मरण परंपरेतून आल्यामुळे त्याला सर्वात मोठी भीती हा देह सुटण्याची आणि मृत्यूची आहे. कारण देहाच्याच अनुषंगाने सर्व भोग आहेत. देहाच्याच अनुषंगाने सर्व भोग असल्यामुळे त्याच्या मनामध्ये तो पूर्वसंस्कार इतका पक्का आहे की देह सुटेल तर आपले सगळे आपला सगळं भोग सुटेल. आणि ह्यामुळे तो मनुष्य आत्यंतिक देहाला चिटकून असल्यामुळे ती भीती आहे. ज्या क्षणी हे चित्त देहाला सोडून स्वतंत्र होईल त्याबरोबर ती भीती निघून जाईल. आपण आपल्याला देह मानतो आणि आपल्याला स्वतःला खरे मानतो म्हणण्यापेक्षा आपण आपल्याला शाश्वत मानतो या गोष्टीमुळे आपल्याला ती भीती तयार झालेली आहे. ही भीती फक्त याच गोष्टीने जाईल की आपण देह नाही या अखंड चिंतनाने ती भीती जाईल. कारण जर आपण देह नसेल तर मृत्यूची भीती एकदा जाणवलं की मृत्यूची भीती राहणार नाही. मृत्यूची भीती राहणार नाही. जी माणसं म्हणतात की मला लवकर मरायचंय त्या माणसांच्या चित्तामध्ये मृत्यूची भयंकर भीती आहे. त्या माणसाच्या चित्तामध्ये मृत्यूची भयंकर भीती असते. ही मोठी आयरनी आहे. कारण अनेक वेळेला मृत्यूच्या भयंकर वेदनातनं तो गेलेला आहे आणि मृत्यूपेक्षा भयंकर मोठी वेदना अशी नाही. कारण गुलाबराव महाराजांनी एकदा मरताना असं सांगितलं होतं की मी आता थोड्या वेळाने मरेन, मी प्राण सोडून देईन, पण कोणी रडायचं नाही. त्यावेळेला त्यांनी ज्यावेळेला देह सोडून प्राण सोडून दिले त्यावेळेला ते सर्व शिष्य त्यांचे रडू लागले. तेव्हा ते 2 मिनिटात उठून बसले आणि ते म्हणले, का रे, का रडता? तुम्हाला सांगितलं होतं ना रडायचं नाही म्हणून. ते म्हणले, हो आम्ही थांबतो. हा, आणि एक सांगायला आलो म्हणले, मरते समयी 1000 विंचू चावल्याच्या वेदना माणसाला होत असतात त्या खऱ्या आहेत. उपनिषदाने सांगितले ते सांगायला आलो. आता मी जातो, परत येणार नाही, आता रडू नका असं म्हणून त्यांनी परत प्राण सोडून दिले. म्हणजे उपनिषदांनी म्हटले ते बरोबर आहे. शास्त्र बरोबर सांगतं मृत्यूची वेदना फार भयंकर आहे आणि त्याच्या म्हणून तो घाबरलेला असतो. म्हणून त्याला असं वाटतं की एकदा हे काय आहे कधीतरी त्याच्यावर मात होईल. पण शरीरापासून चित्त आणि अंतःकरण चतुष्टय या शरीरापासून जर दूर केलं नाही तर ती मिथी जात नाही. त्यामुळे आपण देह नाही हे अखंड चिंतन करावं. हे सोहम भावाने महाराजांनी आपल्याला दुसऱ्या दीक्षेमध्ये सांगितलेलं आहे की मी देह नाही, मी ब्रह्म आहे, मी सत्य आहे, मी चैतन्य आहे, मी या देहाशी माझा संबंध नाही. हळूहळू अशा पद्धतीने मन, ज्याला इंग्लिशमध्ये डिसोसिएट म्हणतात, चित्ताशी मन हे त्या शरीराशी डिसोसिएट केलं पाहिजे. डिसोसिएट याचा अर्थ अलग, वेगळं, स्वतंत्र. सर्व शास्त्रांनी त्याचा असा उपयोग करून घेतलेला आहे. म्हणून शरीरापासून मन वेगळं करण्याचा एक सोपा उपाय आहे की श्वासावरती लक्ष ठेवणं. त्याप्रमाणे श्वास आत जातो आणि येतो बाहेर, तो कुठपर्यंत जातो आतमध्ये, कुठपर्यंत बाहेर येतो, अशा पद्धतीने त्या श्वासावरती जर लक्ष ठेवलं तर हळूहळू चित्त ताब्यात येऊन आपलं मन शरीराच्या बाहेर जातं. शरीराच्या बाहेर जातं म्हणजे याचा अर्थ तो आपल्याला स्वतःला साक्षी भावाने पाहतो, आरशात पाहण्यासारखं नव्हे. त्याला आपणच बाहेर न दिसतो की अरे हे असं आहे आपल्याला. अशी ज्या वेळेला चित्ताची अवस्था होईल त्यावेळेला त्याचं भय जाईल.